19 एप्रिलला होणाऱ्या मतदानाबद्दल सर्वसामान्यांना किती माहिती आहे? लोकांनी मतदार यादीत आपलं नाव शोधलं आहे का? मतदान केंद्राची माहिती घेतली आहे का? तरुणाई मतदान करायला जाणार आहे का? मतदान उमेदवाराला होईल की नोटाला होईल? या संदर्भात सामान्य नागपूरकर मतदारांचं काय मत आहे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माझ्यासोबत काही सामान्य नागपूरकर आहे, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर काही तरुण आहेत. आपण थेट त्यांना विचारूया की या निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटते. काका, नागपूरमध्ये मतदान केव्हा आहे तुम्हाला माहिती पडलं आहे का आणि किती उत्सुकता आहे मतदानाबद्दलची? आमच्याकडे 19 एप्रिल रोजी मतदान आहे आणि आम्ही मतदान नेहमीच करत असतो आणि नेहमी करतच राहू आम्ही. त्याबद्दल नोटा म्हणजे नन ऑफ द अबाऊ हा आहे. तर नन ऑफ द अबाऊ म्हणजे वरचे जे आहेत त्याच्यापैकी एकही नाही म्हणजे नोटा. अरे पण नोटा हा उमेदवार नाहीच आहे ना, मग त्याला कशाला तुम्ही निवडून देता आहे किंवा त्याला कशाला मत देता आहात? ते ग्राह्य धरणारच नाही. उलट मी तर म्हणतो ही तुमची नकारात्मक भूमिका बंद करायला पाहिजे. त्याला तिलांजली देऊन तुम्ही मतदानाला बाहेर निघालं पाहिजे. कोणालाही मतदान द्या तुम्ही, पण जो काम करतो आहे त्याला मतदान द्या, हा माझा आग्रह राहील. तरुण मतदार आहे तू, नाव नोंदणी तू मतदार यादीमध्ये केली आहे का आणि मतदान करायला जाणार आहे का? हो, नक्कीच नाव नोंदणी केलेलीच आहे आणि मी मतदानसुद्धा करणार आहे. केव्हा आहे मतदान तुझ्या शहरामध्ये? माझ्या शहरात 19 एप्रिलला मतदान आहे आणि मी 19 एप्रिलला मतदान स्थळावर जाऊन मतदान करणार आहे. नागपूर शहरामध्ये जितके युवा असतील, फर्स्ट टाईम वोटर असतील, कोणाला करतील हे सगळ्यांना माहिती आहे. नागपूरमध्ये एक नारा चाललेला आहे, त्या नाऱ्याला धरूनच सगळे युवा असतील, बुजुर्ग असतील, ते सगळे त्या मतदान करणार आहे. 19 एप्रिलला आम्ही युवासुद्धा, ज्या लोकांनी या शहरामध्ये एम्स आणलं आहे, ज्या लोकांनी या शहरामध्ये IIIT आणलं आहे, ज्या लोकांनी या शहरामध्ये स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणलं आहे, अशा एक एज्युकेशनल हब करण्याकरता ज्यांनी प्रयत्न केलं त्यांच्याकरता, आमचा विकासाकरता हा मतदान राहील. सर्वांचं स्पष्ट मत आहे, नकारात्मकता नको, सकारात्मक विचारातून कुठल्या तरी उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. लोकशाही बळकट होण्यासाठी हे विचार अत्यंत आवश्यक आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.